आजचे अभिवचन एस्तेर याचा 9वा अध्याय आणि त्याचं 22वे वचन येण्याप्रमाणे म्हणतं, या दिवशी यहुद्यास आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला आणि शोक जाऊन शुभदिन प्राप्त झाला, म्हणून तो पाळावा. हे दिवस आनंदोत्सव करण्यात, एकमेकास भेटीची ताटे पाठविण्यात व गोरगरिबास दानधर्म करण्यात घालवावे. एस्तेरच्या पुस्तकाचा इतिहास आम्हा सर्वांना ज्ञात आहे. जो हमान आहे, हा हमान या सर्व यहुद्यांचा नायनाट करण्याचा कसा त्या ठिकाणी मनसुबा तयार करतो आणि कसं त्या अश्वरोष राजाच्यापर्यंत त्या गोष्टी घेऊन जातो आणि यहुद्यांचा नायनाट करणं किती बरोबर आहे, किती योग्य आहे, अशा गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण परमेश्वर एस्तेर राणीला आणि तिचा असणारा पुतण्या मर्दखय यांच्याकरवी त्या गोष्टी त्या ठिकाणी घडवून आणतो आणि यहुद्यांचा त्या ठिकाणी बचाव होत असताना आम्हाला दिसतो. वास्तविक पाहता एस्तेरच्या पुस्तकामध्ये परमेश्वर किंवा देव हा शब्द आम्हाला 10 अध्यायांमध्ये कुठेच आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही किंवा ह्या पुस्तकामध्ये लिखाण करण्यात आलेला नाही. पण जरी शब्द नाही तरी देवाचं अस्तित्व, देवाचं वास्तविक कार्य आणि देवानं सर्वसमर्थ परमेश्वराने ह्या लोकांबरोबर, यहुद्यांबरोबर केलेलं जे महत्कृत्य आहे ते आम्हाला त्या ठिकाणी डावलता येत नाही. ज्यावेळेस एस्तेर 9 आणि 22 ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं जातं, एका सणाची सुरुवात त्या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसते. इब्री कॅलेंडरप्रमाणे आधार जो 12वा महिना आहे, ह्या 12व्या महिन्याच्या दिवसामध्ये म्हणजे जवळजवळ 14 आणि 15व्या दिवशी वर्षी ह्या सणाची सुरुवात यहुद्यांमध्ये झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसते, ज्या सणाला पुरीम सण असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. देवाचा शब्द नसताना सुद्धा देवाचं कार्य आम्हाला ह्या असणाऱ्या पुस्तकामध्ये आम्हाला अद्भुत रीतीने अनुभवायला मिळतं. अनेक वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये आमचं जे जीवन आहे, मॅक्झिमम आमचं जीवन, जास्तीत जास्त जीवन आमचं लोकांना खुश करण्यात, लोकांसंगती वेगवेगळ्या प्रकारच्या हातमिळवण्या करण्यामध्ये आमचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत होत असतं. अशाच प्रकारे जर आम्ही बघितलं, साधारण इसवी सन 272 ते 337 या दरम्यान कॉन्स्टंटाईन नावाचा रोमन बादशाह आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, की ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताला स्वीकारलं आणि ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर बरीचशी स्थित्यंतरं त्यांनी त्या ठिकाणी आणली. त्यापैकी एक महत्त्वाची घटना आम्हाला त्या ठिकाणी दिसते, की जी त्याने सुरू केली किंवा त्याने ती स्थापिली. कॅलेंडरमध्ये जे BC आहे किंवा ज्याला आम्ही बिफोर क्राइस्ट म्हणतो, आणि त्याच्यानंतर AD आहे, अन्नो डॉमिनी ज्याला आपण म्हणतो, इन द इयर ऑफ द लॉर्ड, या गोष्टी त्याने सुरू केल्या. कालपरत्वे, वेळपरत्वे, सेक्युलरिझममुळं त्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या आणि BCच्या जागी CE आणि ADच्या जागी BCE ह्या गोष्टी त्या ठिकाणी येऊ लागल्या. कळत नकळत अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं देवाच्या अस्तित्वाला, ख्रिस्ताच्या ऐतिहासिक केंद्रस्थानाला त्या ठिकाणी बगल देण्यात आली आणि ख्रिस्ताला, देवाच्या अस्तित्वाला त्या ठिकाणाहून बाहेर ठेवण्यात आलं. जरी अशा गोष्टी होत असताना जगामध्ये आम्हाला आजही दिसत आहेत, ख्रिस्ताचा असणारा न बदलणारा इतिहास बदलण्याचं कटकारस्थान अनेक ठिकाणी होऊ घातलं. इतिहास बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण देवाचं कार्य, देवाचं अस्तित्व, देवाचं महत्कृत्य आणि देवानं नेमून दिलेल्या असणाऱ्या गोष्टी ह्या कधीच बदललेल्या नाहीत. कारण परमेश्वर स्वतः इब्री लोकासपत्रामध्ये म्हणत असताना म्हणतो की मी न बदलणारा देव आहे.
जरी जगिक दृष्टिकोनातून देवाचं अस्तित्व, देवाचा शब्द त्या असणाऱ्या स्पेसिफिक गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही देवानं त्याचं कार्य, त्याची नीतिमत्ता, त्याची असणारी मोरॅलिटी, त्याची असणारी पवित्रता ही त्याने त्याच्यापासून कधीच विभक्त होऊ दिली नाही किंवा ती फ्लेक्झिबल त्याने केली नाही. कारण तो न बदलणारा देव आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा देव आहे. आणि म्हणून एस्तेर पुस्तक हे आम्हाला एका प्रकारचं एक अनकॉमन पुस्तक आम्हाला त्या ठिकाणी दिसतं, की त्या ठिकाणी देव किंवा परमेश्वर हा शब्द नसतानासुद्धा परमेश्वराचं यहुद्यांप्रती असणारं जे महत्कृत्य आहे आणि यहुद्यांना त्या असणाऱ्या मोठ्या संकटातून कशा प्रकारे देवाने सोडवलं आम्हाला ते त्या ठिकाणी दिसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखी आपण जर पवित्र शास्त्राच्या इतिहासाकडे जर बघितलं तर आम्हाला हे दिसतं की जुना करार हा बाबेल साम्राज्याच्या मध्ये बंद होत असताना दिसतो. म्हणजे मलाखी पुस्तक आम्हाला बॅबिलोनियन कॅप्टिव्हिटीविषयी त्या ठिकाणी सांगतं. पण ज्यावेळेस आम्ही नवा करार उघडतो, नवा करार उघडल्यानंतर आम्हाला रोमन साम्राज्य आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आणि ह्या दोन्ही पुस्तकांमधला किंवा करारांमधला जो काळ आहे की ज्याला शांततेचा काळ म्हटलेला आहे किंवा त्याला सायलेंट पिरियड असं म्हटलेलं आहे, या सायलेंट पिरियडमध्ये सुद्धा आम्हाला इतिहास असं सांगतो की देवानं कुठल्याही प्रकारचं डिवाईन वर्क त्या ठिकाणी केलं नाही. पण ह्या 400 वर्षाच्या असणाऱ्या कालखंडामध्ये, म्हणजे जुना करार जिथं बंद होतो आणि नव्या कराराची सुरुवात होती, ह्याच्यामध्ये 400 वर्ष आहेत. आणि या 400 वर्षामध्ये बरीचशी स्थित्यंतरं त्या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसत होती. आणि म्हणूनच की काय, गलती करासपत्र 4था अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये म्हटलं की काळाची पूर्णता झाली. परमेश्वराने जरी त्या असणाऱ्या स्पेसिफिक गॅपमध्ये, 400 वर्षाच्या गॅपमध्ये कुठल्याही प्रकारचं डिवाईन वर्क केलं नाही, तरीही देवाचं कार्य होण्यासाठी या 400 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी देवाच्या सार्वभौमत्वामध्ये त्या ठिकाणी घडत होत असताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून गॉड मे बी सायलेंट बट ही इज नॉट काम. देव जरी आम्हाला स्तब्ध दिसला तरी तो शांत आम्हाला दिसत नाही. अनेक वेळेस आमच्याही जीवनामध्ये अशाच गोष्टी होतात. अनेक वेळेस आम्ही देवाला, परमेश्वराला हा प्रश्न विचारतो की तू शांत आहेस का. अनेक वेळेस दैवी कार्य आमच्या जीवनामध्ये घडत असताना आम्हाला दिसत नाही. याचा अर्थ आम्हाला दिसत नाही याचा अर्थ ते होत नाही असं नाही. देवाचं कार्य आजही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होत आहे. ते सायलेंट पद्धतीनं होत असेल, ते शांततेत होत असेल, कारण आमचा देव स्तब्धतेचा देव आहे, आमचा देव शांततेचा देव आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो प्रियांनो, त्यावेळेस आम्ही हे बारकाईनं समजून घेतलं पाहिजे की जरी आमच्या जीवनामध्ये काही उलाढाल दिसत नसेल, काही अशा गोष्टी दिसत नसतील की ज्या इतरांनी आम्हाला रिस्पॉन्ड कराव्यात किंवा इतरांनी आम्हाला सांगावं की तुझं जीवन असं आहे, कदाचित ते होत नसेल, पण आम्ही विश्वास बाळगणं गरजेचं आहे की देव स्तब्ध जरी आहे तरी तो शांत नाही. कदाचित जगाला, कदाचित आमच्या प्रियजनांना, कदाचित आम्हाला रोज बघणारे जे आहेत, आम्हाला रोज ऑब्झर्व करणारे जे प्रियजन आहेत, कदाचित त्यांना वाटत असेल की नाही ह्याच्या जीवनामध्ये देवाचं कार्य काहीच नाही आहे. पण विश्वास बाळगा प्रियांनो, देव आजही तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. कारण ज्याप्रमाणे त्याने त्याच्या सेवकांना अभिवचन दिलेलं आहे की मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही, विश्वासानं ते अभिवचन आम्ही ग्रहण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हे अंगीकारणं गरजेचं आहे की जरी जगाच्या दृष्टिकोनातून देवाचं अस्तित्व दिसत नसेल, जगाच्या दृष्टिकोनातून देव किंवा परमेश्वर हा शब्द कुठेही दिसत नसेल, पण देवाचं कार्य कधीच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी थांबलेलं नाही. ते आजही अविरतपणे
आमच्यासाठी चालू आहे आणि ते चालू राहील. प्रश्न हा आहे की आम्ही विश्वास ठेवून परमेश्वराच्या त्या सार्वभौम कृपेमध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे आणि देवानं नेमून दिलेल्या मार्गामध्ये आम्ही चाललं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही हे करू त्यावेळेस एक वेळ येईल की ज्या ठिकाणी आम्ही बहरलेले इतरांना दिसू लागू आणि त्या ठिकाणी नक्कीच देवाचं कार्य, देवाचं गौरव होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी साधनीभूत असू. आणि म्हणून विश्वास ठेवा प्रियांनो, देवानं तुम्हाला आणि मला कधीच सोडलेलं नाही. आजही तो प्रभू, आजही तो देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. जगाला दिसो वा न दिसो, पण देव आजही आमच्यामध्ये कार्य करत आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो.